तर आज आहे पापमोचनी एकादशी. तर या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडं जो काही पाप झालेले असेल त्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर आपल्या ह्या एकादशीचे व्रत जर केले तर नक्कीच आपल्या सर्व पापातून सुटका होईल. तर आज संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. सर्व अडचणी संकटे दूर होईल. तर संध्याकाळी काय करायचं आहे, एक मातीची पंती किंवा कापूर जाळायचं स्टँड आहे ते घ्या. पण शक्यतो मातीची पंती असेल तर त्या घ्या. त्यामध्ये भीमसेन कापूरच्या 5-6 वड्या टाका. त्यानंतर पिवळी मोहरी घ्या. ती पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्या. ती नसेल तर तुम्ही मसाल्यातली लाल मोहरी घेतली तरी चालेल. आणि घरातील प्रत्येक व्यक्तींवरून उतरवून आणायची आहे, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, आणि ती मोहरी कापरावर टाकायची आहे. त्यानंतर लवंग म्हणजे तमालपत्र जे आहे ते तमालपत्र 3 घेऊन आपल्याला त्या मोहरीवर ठेवायचे आहे. घरामध्ये देशी तूप असेल ते टाका आणि ते आपल्याला देवासमोर प्रज्वलित करून श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 2-3 मिनिटं तिथे ठेवून नंतर आपल्या सर्व घरभर फिरवून आणून परत देवासमोर ठेवायचं आहे. देवाला प्रार्थना करायची आहे, घरातील